श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तसेच याच दिवशी भाद्रपद पौर्णिमा देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:44 सुरू होईल. तर ही तिथी बुधवारी 18 सप्टेंबरला सकाळी 8:04 समाप्त होईल. अशा स्थितीमध्ये आपल्याला पौर्णिमेची पूजा असेल, मग सत्यनारायणाची पूजा तुम्हाला घरामध्ये करायची असेल तर ही पूजा आपण 17 सप्टेंबरलाच करायची आहे. तसेच याच दिवशी गणपती विसर्जन देखील आहे. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. पण मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. तसेच मुले मोठी असेल तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत सतवत असतात. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मग आपल्या मुलाला कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा इडापिडा मागे लागलेली असेल, घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर यामुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच आपल्या पतीची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा अचानक जॉब सोडावा लागतो किंवा व्यवसायात पाहिजे तशी प्रगती होत नाही. व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, अशी देखील स्थिती उभी राहत असते. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता पौर्णिमेचा दिवस म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते असे म्हणतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करतंय हे देखील बघत असते. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपाय व सेवा करायच्याच आहे. तर आता हे उपाय कोण करू शकतं? अगदी घरातील व्यक्तीने, कोणत्याही व्यक्तीने केलं तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील उपाय व सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. मग अशा वेळेस तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. आता पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे, तसेच थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि यामध्ये गोमूत्र देखील टाकावं आणि याच पाण्याने आपण फरची ही पुसायची आहे. अगदी या ज्या काही वस्तू आहे त्या तुम्ही एकाच ठिकाणी ठेवल्या तरी पण चालेल. जेव्हा पण घरामध्ये एखादं शुभ कार्य असेल किंवा अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, तेव्हा याच पाण्याने आपल्याला फरची ही पुसायची आहे. आपण जर या वस्तू टाकून फरची पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जात असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती, घरावरती पडत असतो. मग आपल्या घराची प्रगतीही कुठेतरी खुंटत असते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो, त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येते. आपण देखील घरामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक बोललो तरी पण नकारात्मक ऊर्जा आणखीन आपल्या घरामध्ये पसरत असते. वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तुच म्हणेल आणि तुम्ही वाईट बोलाल तरी पण वास्तू तथास्तुच म्हणेल. त्यामुळे नेहमी आपण सकारात्मकच बोलायचं आहे. उलट आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिच्याबद्दल सतत बोलत जा, ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल. तर आता हे सर्व वस्तू टाकून आपण फरची पुसायची आहे. तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं. मग हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन उंबरठ्यावरती करावं. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते. तसेच आपण घराच्या बाहेर देखील पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकायची आहे. असं पाणी आपण बाहेर स्प्रे केलं तरी पण चालेल. यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येत असते. पौर्णिमेच्या दिवशी घराच्या बाहेर लगेच चप्पल ठेवायची नाही. तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा शूज रॅक असेल त्याच्यामध्ये ठेवली तरी पण चालेल. पण दरवाजाच्या बाहेर लगेच चप्पल असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी तिला अडथळे निर्माण होतात असे म्हणतात. त्यामुळे आपण अशी बाहेर चप्पल किंवा डस्टबिन असेल, कचरा असेल तर तो ठेवायचा नाही. आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण देखील त्या घराकडे आकर्षित होत असतो. तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे. त्यामुळे आपण देखील घराबाहेर रांगोळी काढायची आहे, लक्ष्मीची पावलं काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील दरवाजावरती लावावं. दरवाजावरती स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभते
पवित्रतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. तसेच या दिवशी आपण तुळशीजवळ देखील शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे, माता लक्ष्मीच्या आगमनासाठी. आता बाहेर जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं असं लवंग टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. असा दिवा आपण सायंकाळच्या वेळी प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही सायंकाळी 6 नंतर असा दिवा प्रज्वलित करू शकता. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे येत असते व आपल्या घरामध्ये कधीही कसली कमतरता ही देखील भासत नाही. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही असा दिवा दरवाजाच्या बाहेर जरूर प्रज्वलित करावा. आता आपल्या मुलांना जी काही इडापिडा मागे लागलेली असेल ती दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज पिवळी मोहरी ही मिळून जाईल. अगदी जास्त स्वरूपामध्ये घरामध्ये आणून ठेवली तरी पण चालेल, कारण की जेव्हा पण उपाय करायचा असतो तेव्हा आपल्याला पिवळी मोहरी ही लागतेच. तसेच आपल्याला भीमसेनी कापूर देखील घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो, त्यामुळे भीमसेनी कापूरच आपण घ्यावा. आता पिवळी मोहरी आपल्याला थोडीशी वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचा आहे. हनुमान चालीसा आपल्याला 3 वेळा पठण करायचा आहे. अगदी काही महिला व पुरुषांचे हनुमान चालीसा पठण देखील असते. मग तुम्ही सहजपणे हनुमान चालीसा हे म्हणू शकता. हनुमान चालीसा आपल्याला 3 वेळा म्हणायची आहे. आता ज्यांना म्हणणे शक्य होणार नाही तर त्यांनी मोबाईलवरती लावलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपण हनुमान चालीसा हे म्हणायचंच आहे. आता 3 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर आपला मुलगा असेल किंवा पती असेल, आता त्यांना आपल्याला पाटावरती बसवायचं आहे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेला तोंड करून आपण बसायचं नाही. आता आपण पिवळी मोहरी घ्यायची आहे. अगदी तुम्हाला वाटत असेल की आपल्या पतीची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे, तर पतीला देखील तुम्ही चौरंगावरती पाटावरती बसवू शकता. अगदी घरामध्ये 2 मुले असतील किंवा मुली असतील तर त्यांना देखील आपण चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे. तर आता बसवल्यानंतर आपण पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे. जी काही आपण हनुमान चालीसा पठण केलं तेव्हा देवापुढे जी पिवळी मोहरी घेतली होती तीच पिवळी मोहरी आपल्याला उचलून हातामध्ये घ्यायची आहे. आता हा उपाय आपण संध्याकाळी अगदी 5 नंतर किंवा 6 नंतर केला तरी पण चालेल, पण आपल्याला सायंकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. तर आता ही पिवळी मोहरी आपण हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर मुलांवरून किंवा पतीवरून आपण 3 वेळा ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे. आपण जसे घड्याळाचा काटा फिरतो तशाच प्रकारे आपण मुलावरून पतीवरून ही फिरवायची आहे आणि आपण म्हणायचे आहे की माझ्या पतीला किंवा माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे. माझ्या मुलाची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होऊ दे. किंवा पतीला जर ओवाळत असाल तर म्हणायचं आहे की माझ्या पतीची नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होऊ दे. जे काही आहे ते आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण ही जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आपण एक पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. या तांदळावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि भीमसेनी कापरावरती आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे आणि याचा जाळ करायचा आहे. आता हा जाळ आपण घराच्या बाहेरच करावा. यामुळे जी काही संकटे मागे लागलेली आहे ती देखील दूर होईल व इडापिडा निघून जाईल. त्यानंतर यामध्ये जे काही अर्धे तांदूळ असतील किंवा अर्धी मोहरी असेल तर ती तुम्ही अगदी निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.